नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मी आता मेहंदीच्या कार्यक्रमासाठी छान अशी नटलेली असते, छान तयार झालेली असते, दिसते सुद्धा खूप गोड. तिला आठवलेलं असतं, स्वतःच्या हातांकडे बघते आणि शुभ म्हटलेलं असतो, मॅडम जेव्हा केव्हा तुमचा मेहंदीचा कार्यक्रम असेल ना, सगळी तयारी मी स्वतः करणार आणि हो, मेहंदी सुद्धा मीच काढणार. तेव्हा श्रावणी म्हटलेली असते, तुला काही येतंय का? तू कशाला काढतोस रे माझी मेहंदी? गप्प बस शुभ, मेहंदी आणून दे, मी बघेल कशी लावायची. या मेहंदीमध्ये सगळे असणारे शुभू, पण बाबा असतील का रे? शब्द दिलेला असतो, एक दिवस साहेबांच्या मनातला राग जाणार आणि मुलगी म्हणून तुमचा स्वीकार करणार. बाप लेकीचं हे नातं खूप खूप छान होणार एक दिवस. शुभूने शब्द दिलेला असतो आणि बरोबर तसंच झालेलं असतं. खूप प्रेम करायला लागलेले असतात साहेब श्रावणीवर आणि श्रावणीला आता शुभूची आठवण आलेली असते की साहेब मिळाले पण शुभू गमलेला असतो. शुभू तिला कधीच मिळणार नसतो. ती खूप खुश असते जेव्हा शुभू म्हणतो की साहेब एक दिवस नक्की तुम्हाला स्वीकारतील, बापाचं कर्तव्य निभावतील, मुलगी म्हणून लाड करतील. हे जेव्हा श्रावणीला शुभू म्हणतो तेव्हा श्रावणीला खूप आनंद झालेला असतो. भाव म्हणून फक्त देवाकडे प्रार्थना करू शकते शुभू, बाकी काहीच नाही. शुभू म्हणलेला असतो की तुम्ही जे आता एक तुमच्या पुढे प्रश्न ठेवतो त्याचं उत्तर मला द्या. तुमच्या पुढे अशी सिच्युएशन आली की मी आणून दिलेली मेहंदी किंवा तुमचे बाबा, यातून एक काहीतरी निवडायचे, तर तुम्ही काय निवडताल मॅडम? बाबाच निवडणारे मी शुभू. शुभूपेक्षा जास्ती तिला बाबा महत्वाचे आहेत आणि बाबांवर तेवढं प्रेम सुद्धा करत असते ती. ते आता सगळा प्रसंग आता श्रावणीला आठवत असतो. छान तयार होऊन ती आरशीच्या समोर बसलेली असते आणि शुभू सोबत जे बोलणं झालं तिला आठवायला लागलेलं असतं. मी म्हणते खरं तर मला शुभू सुद्धा हवा होता आणि बाबा सुद्धा हवे होते, पण शेवटी काय, फक्त बाबा मिळाले, शुभू कायमचा मी गमावलाय. ही देवाच्या मनात जे असतं ते आणि अगदी तसंच होत असतं. म्हणते त्यात सुद्धा मी खुश आहे. डोळे पुसत असते, तयार झालेली असते. आता शुभू आलेलं असतो बोलवायला, मॅडम तुम्हाला खाली बोलवलंय म्हणून. श्रावणी पटकन स्वतःचे डोळे वगैरे पुसते. आता त्याच्या माणसाला बोलायला लावतो की साहेबांनी खाली लवकर बोलवलंय. तेव्हा श्रावणी शुभूकडे डोळे भरून बघते, पण श्रावणीने शुभूला काय ओळखलेलं नसतं. येते म्हणून सांगते. शुभू आता पटकन खाली बघून श्रावणी आणि जो शुभू बरोबर माणूस आलेला असतो ते दोघे गेलेले असतात. शुभू अजूनही तिथेच उभा असतो. श्रावणी आता खाली आलेली असते. श्रावणी इतकी सुंदर दिसत असते. कार्यक्रमाला आलेला प्रत्येक माणूस श्रावणीकडे बघत असतो. रुद्र तर असा बघत असतो की वा, त्याची नवरी आलेली असते खाली आणि कमालीचा खुश असतो, इतकी सुंदर दिसते श्रावणी म्हणून. आता अपर्णा काकू तिला आणते आणि मेहंदी काढायला बसवते. मेहंदीवाली लगेच तिचा हात पकडून मेहंदी काढायला सुरुवात करते, पण तिने जरा मास्क वगैरे लावलेला असतो. श्रावणी बघते तिच्याकडे आणि अपर्णाकडे बघते. काकू हिने मास्क का लावलाय? अगं ती जरा आजारी आहे ना म्हणून तिने मास्क लावलाय. ती लगेच खोकून दाखवते की मी आजारी आहे. श्रावणी म्हणते ठीक आहे म्हणते मेहंदी छान काढती, म्हणते हो हो. आता मेहंदी काढत असतात, सगळे खुश असतात, कार्यक्रम सगळेच एन्जॉय करत असतात. जी मेहंदी काढणारी असते ती काही नाही पण रुद्रकडे सारखी लक्ष ठेवून असते. रुद्र सुद्धा तिच्याकडे बघत असतो, काय कुणास ठाऊक तिच्याकडे सारखा बघतो आणि काहीतरी त्याला आठवत असतं. तिच्या हातावर जेव्हा मेहंदी काढत असतात तेव्हा शुभू तिथे सारखा इकडे तिकडे करत असतो. तेव्हा अपर्णा म्हणते तुम्हाला काही हवंय का? शुभू आता घाबरतो आणि पटकन माघारी फिरतो, तिथून चाललेलं असतो. हसत असते. सरदारजी जरा फनीच वाटतं हो की नाही? आता श्रावणी आणि अपर्णा त्या सरदारजीकडे म्हणजे शुभूकडे बघून हसत असतात. रुद्र आणि साहेब बोलत असतात. आता रुद्रला फोन येतो म्हणून साहेब तिथून निघालेले असतात. साहेब जरा बाजूला जातात आणि रुद्र आता फोनवर बोलत असतो. कुठल्या तरी केसच्या संदर्भात त्याचं बोलणं चाललेलं असतं. केस तुला सांगितली ना, नीट तपास करायचा, अगदी एक सुद्धा गोष्ट अशी विसरता कामा नये, सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करायचा. संदर्भात जे काही डिटेल्स असतील त्या मला नक्कीच दे. अजिबात हे करू नको. काहीही काळात लगेच फोन लाव. तिकडून तो माणूस काय बोलला तर बोलला. रुद्रने आता फोन ठेवलेला असतो. आता ही मेहंदीवाली असते ना, ती सारखी रुद्रकडे बघतच असते. ती काढणारी असते ती आता बघते की रुद्र बाजूला गेलाय फोनवर बोलण्यासाठी. रुद्र आता बाजूला गेलेलं असतो. ते आता पटकन वेळ साधते आणि म्हणते मॅडम मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आणि खूप खूप महत्वाचं बोलायचंय. श्रावणी म्हणते बोल ना गं. इथे नको, खूप महत्वाचं आहे मॅडम, जरा बाजूला जाऊन बोलायचं का आपण? आता श्रावणीला जरा विचित्रच वाटतं की हिची आणि माझी ओळख नाही आणि हिला काय बोलायचंय माझ्याशी एवढं महत्वाचं. श्रावणी आता मनातल्या मनात म्हणते हिला एवढं काय महत्वाचं बोलायचंय की बाजूला कुठेतरी जाऊन बोलूया असं म्हणते ही. श्रावणीला जरा ओळख नसते त्यामुळे थोडी भीतीही वाटलेली असते आणि जरा आश्चर्यही वाटतं की या मुलीला मायशी नेमकी काय बोलायचंय. आता ह्या दोघी एवढं सिरियस तोंड करून बोलत असतात. स्वीटीचं लक्षच असतं. स्वीटी लगेच यांच्यावर लक्षच ठेवून असते की यांचं काय चाललंय, ह्या काय हळूहळू एवढं बोलताय, यांची तर ओळख नाहीये, मग यांच्यात काय बोलणं चाललं. स्वीटीचं लक्षच असतं. कुणी बोलतच असते. तेवढ्यात काय अपर्णा परत माघारी आलेली असते आणि यांच्याजवळ येऊन परत बसते. म्हणते मेहंदी काढायचं का थांबलाय तुम्ही? अगं काकू ड्रेसचा जरा प्रॉब्लेम झालाय, मी जरा ड्रेस व्यवस्थित करून आलेच रूम मधून. अपर्णा म्हणते ठीक आहे. ती मेहंदीवालीला श्रावणी म्हणते तू येतीस का गं माझ्या बरोबर? ती म्हणते हो येते की मॅडम. आता श्रावणी आणि मेहंदीवाली चाललेले असतात तिच्या रूम मध्ये. रुद्र आता फोनवर बोलतो आणि फोनवर बोलून झालेलं असतं आणि तो आता माघारी वळतो. श्रावणी आता वर चाललेली असते रूम मध्ये आणि रुद्र फोनवर बोलून तोही आता श्रावणीच्या दिशेने माघारी वळत असतो. स्वीटीचं मात्र यांच्याकडे बारकाईने लक्ष असतं की यांचं चाललंय काय. ह्या दोघी मेहंदी काढायचं सोडून अर्धवट मेहंदी घेऊन कुठे चालल्यात. आता स्वीटी कशी आहे, लक्ष ठेवूनच असते ती. अगदी काही झालं तरी श्रावणीवर पूर्ण लक्ष असतं तिचं. श्रावणी बिचारी चाललेली असते
पण स्वीटीला हे खटकलेलं असतं की श्रावणी कुठे चालली. ही जी स्वीटी असते ती इतकी विषारी असते की तिच्या विषारीपणाला लिमिट नसतं. ती आता विचार अजिबात करत नाही आणि पळतच रुद्रकडे आलेली असते. रुद्र सर त्या मेहंदीवालीला कोणी बोलवलंय? इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी तिनेच बोलवलंय ना, आपला तिचा काय संबंध आहे. स्वीटी म्हणते जे काय असेल, पण कसं आहे ना, ती मेहंदीवाली जरा विचित्र वाटते आणि मला काय आवडली नाहीये. ती काहीतरी वेगळंच वागणं आहे तिचं आणि विचित्रच काहीतरी ती ऍक्शन करतीये. रुद्र सर तिचं काहीतरी चाललंय आणि नेमकी तिचं काय चाललंय आपल्याला हे शोधून काढायला लागणार आहे. रुद्र म्हणतो काय झालंय स्वीटी. ती आता आणि आता रुद्र आणि स्वीटी जेव्हा बोलतायत ते आता शुभू बघत असतो की यांच्यात काय चाललंय. स्वीटीवर आणि रुद्रवर तसंही शुभूचं लक्षच असतं, त्यामुळे हे काय बोलताय बरोबर त्याने लक्ष ठेवलेलं असतं. म्हणतो ही स्वीटी रुद्रला काय सांगायलीये, काही घोळ तर घालत नाही, कारण ही स्वीटी आहे, काहीही करू शकते, काही उलट पालट सांगणार आणि श्रावणीला बिचारीला त्रास देणार. त्यामुळे शुभूचं लक्षच असतं की या स्वीटीचं नेमकी काय चाललंय. इकडे आता स्वीटी म्हणत असते रुद्र सर ती मेहंदीवाली ना श्रावणी बरोबर काहीतरी बोलत होती आणि काहीतरी खाणाखुणा त्यांच्यात चालल्या होत्या आणि अचानक उठल्या आणि गेले की वर त्या रूम मध्ये मेहंदी काढायचं सोडून दिलंय रुद्र सर आणि डायरेक्ट त्या वर गेल्यात. रुद्र म्हणतो काय? हो मी तेच सांगते की. ती म्हणते तुम्ही जरा जाऊन बघा बरं. रुद्र म्हणतो हो बघतो की. आता घाईघाईने पळतच सुटलेलं असतो की नेमकी श्रावणीचं आणि मेहंदीवालीचं काय चाललंय. आणि त्या शुभूला सुद्धा शंका आलेली असते की हा काय एवढा घाईघाईने गेलाय, याला काय फरक पडतो. अगदी पळतच सुटलेला असतो आणि शोधत असतो की श्रावणी आणि मेहंदीवाली नेमकी गेल्या कुठे, अचानक कुठे गायब झाल्या. आता इकडे शोध तिकडे शोध, तो घाबरलेला असतो आणि शोधाशोध सुरू करतो. शुभूचं सुद्धा लक्षच असतं की नेमकी या रुद्राचं चाललंय काय. शुभू आता नेमकी रुद्र काय करतोय हे बघत असतो. तेवढ्यात काय पृथ्वी काकाने त्याला बोलवलेलं असतं. ओ इकडे सुपरवायझर. आता शुभूने त्याला बोलवलंय. शुभूने माघारी बघितलेलं असतं तर पृथ्वी काका बोलवतो, पुढे बघितलं तर रुद्र पुढे चाललेलं असतं. तर शुभूलाच कळत नाही. शेवटी आता पृथ्वीच्या मागे शुभू निघून जातो. इकडे आता रुद्र एकदम बारीक लक्ष ठेवून असतो की या दोघींचं नेमकीच चाललंय काय. एक अंदाज लावलेला असतो ही आता माझ्याबद्दलच काय खरं आहे ते सांगायला आलेली आहे आणि श्रावणीला एक जरी शब्द सांगितला तर अवघड होऊन बसणार. रुद्र म्हणतो आता पटकन काहीतरी करायला लागणार. श्रावणीला एकही शब्द कळायच्या आधी काहीतरी नक्कीच करायला लागणार. रुद्रबद्दल जेव्हा पल्लवी सांगत असते की मला हा त्रास देतो, टॉर्चर करतो, अगदी जनावरासारखं वागतो, खूप मला त्रास देतो, तेव्हा तिची बहीण म्हटलेली असते तुला किती वेळा सांगितलं सहन करू नको, त्याला सोडून दे. तेव्हा ती म्हटलेली असते हो ग पण आता काय करू, मला इथून पळता येत नाही आणि हा काय मला जिवंत ठेवणार नाहीये. पल्लवीने आपल्या बहिणीला सांगितलेलं असतं तेव्हा बरोबर रुद्र आलेला असतो. तिच्या हातून फोन हिसकावतो आणि म्हणतो काय गये पल्लवीची बहीण आहे होय, तुला सांगितलं हिने मी काय करतो आणि काय नाही. ती म्हणते हो हो तिने मला सगळंच सांगितलं. म्हटलेली असते रुद्र तिला हातही लावायचं नाही, तिला जर काही केलं तर माझ्याशी गाठे, लक्षात ठेवा. तिने तिकडून धमकी दिलेली असते. साथ जाईना तुझी वाट लावी ना, मी का तुला सोडत नसते, तिला सोडून दे. माझ्या बहिणीला सोड, तिच्या नखालाही धक्का लागतं का म्हणे, तिला सोड तू. रुद्र सोड सोड म्हणत असते, ती काय ऐकत नसते. ती फोनवर म्हणत असते रुद्र ऐक तू अजूनही वेळ गेली नाहीये, तिला सोडून दे. म्हणत असतो तिला तुझ्या बहिणीची कड लागतीये ना, पल्लवीला मारलं म्हणून तिने गद्दारी केली आहे, धोका दिलाय मला, त्यामुळे तिला शिक्षा मिळणार म्हणजे मिळणार. पल्लवीची बहीण म्हणत असते रुद्र जे काय झाले समोरासमोर बसून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. रुद्र काही एक ऐकायला तयार नसतो. गद्दारी केली आणि पल्लवीला शिक्षा देणार म्हणजे देणार. रुद्रला हा सगळा प्रसंग आठवत असतो. पल्लवी रडत असते मला सोड, पण रुद्र म्हटलेला असतो मी काही हिला सोडत नसतो आणि माझं नाव तुझ्याकडे सांगते होय, आता तर हिला मी सोडणारच नाही. तिचा खेळ खल्लास करायचा आहे म्हणजे करायचाच आहे. पल्लवीची बहीण तिकडून इतकी घाबरलेली असते फोनवर आणि रुद्र इतका बेफाम झालेला असतो की त्याला अजिबात कसली भीती नसते. त्याने तोंडावर सांगितलेलं असतं की हिला आज मारणार म्हणजे मारणार कोणत्याही परिस्थितीत. असं फेकून दिलेलं असतो आणि आता पल्लवीला ओढत चाललेलं असतो. जोरात पल्लवीची बहीण किंचाळलेली असते पण पल्लवीने तोपर्यंत श्वास हा सोडलेला असतो. रुद्राला सुद्धा हा सगळा प्रसंग आठवत असतो की असं असं झालंय म्हणूनच ती बदला घ्यायला आली आहे. आता ही ते काही घडलंय ते श्रावणीला नक्की सांगणार. स्वीटी सुद्धा अगदी हात धुवून मागं लागलेली असते की नेमकी काय गडबड आहे, श्रावणीला ती पोरगी कुठे घेऊन गेली. कळना झालंय काय नेमकी, कळायला तर हवंय. त्या पोरीला आतमध्ये का घेऊन गेली असेल. तिचा पळून जायचं तर प्लॅन नसेल ना, त्या पोरीच्या आधाराने पळून पण जाऊ शकते. ती म्हणते नेमकी काय करते ती, पळून तर जायचं नसेल ना तिला. स्वीटीला नको त्या शंका यायला लागलेली असतात. तेवढ्यात काय आता साहेब दिसतात. विश्वंभर साहेब स्वीटीच्या अगदी बाजूला फोनवर बोलत असतात. इकडे आता श्रावणी त्या मुलीला घेऊन आलेली असते. बोल तुला काय महत्वाचं बोलायचंय. मॅडम मी जे सांगणार आहे ते फार महत्वाचं आहे आणि लक्ष देऊन ऐका, फारच महत्वाचं आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हे करून स्वीटीला आता श्रावणीला बाहेर काढायचं असतं. त्या मुलीचं आणि श्रावणीचं बोलणं होऊ द्यायचं नसतं. मग स्वीटी एक आयडिया लढवते. या साहेबांच्या अंगावर जर ही शिडी ढकलवली, आरडाओरडा झाला की साहेबांना काय झालंय म्हणून श्रावणी पळतच येणार. मग त्या मुलीशी बोलायचं काय ते सगळं राहून जाणार. आता बरोबर हिने आयडिया लढवलेली असते आणि आता शिडी जवळ उभी असते.
स्वीटी आता साहेबांच्या अंगावरती ढकलून देणार असते. सगळा प्रकार शुभूने बघितलेला असतो की स्वीटीचं काय चाललंय. इतकी नालायकपणा करत असते की डायरेक्ट साहेबांचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नसते. ही मुलगी काहीतरी सांगायला लागलेली असते आणि तिकडून तेवढ्यात बरोबर टायमावर त्या स्वीटीने शिडी ढकलून दिलेली असते आणि हे बरोबर शुभूने बघितलेलं असतं. शुभू इतका पळतो आणि ऐन वेळेला येऊन साहेबांना वाचवतो. शिडी साहेबांच्या अंगावर पडणार असते. शुभूने अलीकडे ओढलेलं असतं आणि साहेबांचा जीव वाचवलेला असतो. पृथ्वी काका म्हणतो भैया, अपर्णा सुद्धा भैया साहेब म्हणते आणि नंदा अक्का जोरात ओरडलेली असते विश्वंभर. इतका आरडाओरडा आणि इतका काय गोंधळ सुरू होतो की लगेच आता श्रावणी म्हणते बाहेर कसला एवढा गोंधळ चालू आहे, काय आरडाओरडा आहे. श्रावणीच्या मुलीकडून जे ऐकत असते ते ऐकायचं सोडून देते आणि साहेबांना काही झालंय का म्हणून श्रावणी आता पळत सुटलेली असते. स्वीटीने ज्या उद्देशाने सीडी ढकललेली असते तो उद्देश अगदी साध्य झालेला असतो. श्रावणी आता पळतच सुटलेली असते. श्रावणीच्या मागे ही मॅम मॅम करत आलेली असते. तेवढ्यात काय रुद्र तिथे येतो आणि तिला दरवाजातच अडवतो. तिला आता श्रावणीच्या मागे पळता येत नाही आणि रुद्राने तिला जागेवरच अडवलेली असते. ती इतकी घाबरते रुद्राला बघून. तिच्या हाताला थोडी शिडी अशी घसरून गेलेली असते की लगेच रक्त निघायला लागलेलं असतं. सगळेच घाबरतात की साहेबांना लागलंय, साहेबांचं रक्त निघायला लागलंय. काय साहेब बचावलेले असतात अगदी थोडक्यात. आता रुद्र काय, त्याला ती पोरगी बरोबर सापडलेली असते. त्याने जो अंदाज काढला तो अगदी बरोबर असतो. ती बरोबर श्रावणीला सांगण्यासाठीच आलेली असते, रुद्राचं भांडं फोडण्यासाठी. पण ती काही सक्सेस झालेली नसते. ती आता रुद्राच्या तावडीत बरोबर आलेली असते. ती ना, तू ओळखले मी तुला क्रांती. वेलकम क्रांती, वेलकम. ही लग्नाचं आमंत्रण न देताच आली. क्रांतीकडे आता रुद्र हळूहळू एक पाऊल टाकत असतो. तशी तशी क्रांती मागे 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 चाललेली असते. रुद्र तिला इतका घाबरवत असतो आणि रुद्राला बघूनच ती बिचारी खूप घाबरलेली असते. तिला माहिती असतं रुद्रने पकडलंय म्हणल्यावर जीव घेतल्याशिवाय तो काय सोडत नसतो. कोणी पळतच आलेली असते की बाबांना काय लागले, अशी कशी शिडी पडली, केवढं रक्त येते विश्वंभर. नंदा अक्का फार काळजी घेत असते आणि श्रावणी तर आता पळतच आलेली असते की माझ्या बाबांना काय झालंय. श्रावणी इतकी घाबरते, अहो बाबा किती लागलंय हे, बाबा किती लागलंय हे. आता नंदा अक्का, श्रावणी आणि विश्वंभरचं जे नातं आहे तिला अजिबात सहन होत नसतं. यांच्या नात्यामध्ये काहीतरी विष कालवायचं याचा विचार करतच असते. पृथ्वी म्हणतो की शिडी पडलीच कशी. स्वीटी म्हणते मी पण तेच म्हणते की शिडी पडलीच कशी. सुपरवायझर तुमचं काम आहे लक्ष ठेवायचं, शिडी पडलीच कशी ते बी साहेबांच्या अंगावर. आता स्वीटी मुद्दाम ह्या शुभूला बोलत असते. ती आता उठते आणि शुभूला बोलायला लागलेली असते. तुम्ही मॅनेजर आहे ना, मॅनेजरला असं काम करायचं असतं का, लक्ष देऊन काम करता येत नाही, शिडी पडलीच कशी माझ्या बाबांच्या अंगावर. इतकी श्रावणीचा संताप झालेला असतो आणि मीठ मिरची लावत असते ती स्वीटी. स्वीटी सुद्धा म्हणते हो हो, अशी पडायलाच नाही पाहिजे, जबाबदारी आहे तुमची, लक्ष देऊन काम करता येत नाही का, असे कसे मॅनेजर आहे तुम्ही. श्रावणी इतकी बडबड करत असते. माझ्या बाबांना जर काही झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही. मॅनेजर आहे मग जबाबदारी ना तुमची. आज जर काही झालं असतं थोडक्यात निभावलंय हातावर, जर डोक्यात पडली असती तर काय झालं असतं. इतकी श्रावणी चिडचिड करत असते आणि इतकी बोलत असते ह्या मॅनेजरला. शुभू एकही शब्द काही बोलत नाही, अगदी गप्प उभा राहिलेला असतो. म्हणते तोंड काय बघत बसला, आत्ताच्या आत्ता निघायचं, अजिबात तुमचं काम आवडलेलं नाहीये, लगेच निघायचं इथून. आता बिचारा साईडला जातो, काही एक बोलत नाही. त्याला माहिती बोललं की आवाज ओळखणार. शुभू काहीच बोलत नाही. साहेब आता श्रावणीला म्हणतात श्रावणी शांत हो ना बाळा, प्लीज तू शांत हो ना. मी म्हणते बाबा मी कशी शांत हो, तुम्हाला एवढं लागलंय आणि मी कशी शांत होऊ सांगा बरं. मी साहेबांना औषध वगैरे लावते, मलमपट्टी करत असते. हे स्वीटीला आणि नंदा आत्ताला अजिबात आवडलेलं नसतं. त्यांना इतका राग येत असतो की हिचं काय चाललंय हे, बाबा बाबा बाबा. नंदा अक्का जवळ उभी असते तरी विश्वंभर तिच्याकडे लक्ष देत नसतो. श्रावणी बाळा एवढंच चाललेलं असतं. तोंड असलं वाकडं होत असतं. नेहमी असंच करता, स्वतःकडे कधी लक्षच नसतं. श्रावणी आता रडत असते आणि खूप काळजी करत असते. साहेब इतकं कौतुकाने या श्रावणीकडे बघतात की खरंच माझी लेक शोभतीये. स्वी आणि आपणाला फार छान वाटत असतं की या बाप लेकीचं नातं असं फुलतंय. इकडे आता रुद्रने क्रांतीला बरोबर पकडलेलं असतं, दरवाजा लावलेला असतो. तो तिचा जीव घेणार तेव्हाच काय ऐकणार. म्हणतोय क्रांती एवढी काय घाबरतीये, मी कुठे काय केलंय, नुसता उभा आहे, काय एवढी घाबरतीये तू. रुद्र नेहमीप्रमाणे करतो तसंच बायकांवर अत्याचार करत असतो आणि आता त्याने क्रांती पकडलेली असते. तोंडाचा मास्क काढतो, सटासट मुस्कडीत द्यायला सुरुवात केलेली असते. काय वाकडं करणारी क्रांती बोल. रुद्र प्रतापचं तू काहीही वाकडं करू शकत नाहीये. तिला धमकी देत असतो आणि इतकं मारतो काही लिमिटच नसतं, इतकं मारलेलं असतं. तिला माझ्याबद्दल काय सांगितलंय पटकन बोला, नाहीतर तुला मी काय सोडत नसतो. सांगणार होती, सांग ना, मला सांग. मी जाऊन सांगतो की श्रावणीला. ए क्रांती सांग मला सांग. रुद्र जेव्हा या क्रांतीला मारत असतो तेव्हा बरोबर शुभू तिथून जवळून चाललेलं असतो आणि शुभूने बघितलेलं असतं की रुद्रने या मेहंदीवालीला पकडलंय आणि एवढं काय आरडाओरडा करतोय, एवढं काय तिला मारतोय, इतकं तिला मारत असतो. आणि हे सगळं शुभूने डोळ्याने बघितलेलं असतं की हे रुद्रचं काय चाललंय. तसट तिच्या मुस्कडी देत असतो. शुभूला सुद्धा धक्का बसतो की रुद्र हे काय करतोय. क्रांती अजिबात घाबरत नाही. इतका मार खाल्लेला असतो तरी सुद्धा त्याला म्हणते की हो, मी सगळ्यांना खरं सांगणार म्हणजे सांगणार. तुझा हा खरा चेहरा एक दिवस सगळ्यांच्या समोर येणार म्हणजे येणार. क्रांती रुद्राला इतकी लांब लोटून देते की त्याला टेबल लागलेलं असतं. रुद्राला पटकन उठताच येत नाही. क्रांती बघते की आता इथून पळून जायला कुठे जागा आहे. तिला एक जागा सापडलेली असते आणि क्रांती एका मिनिटात तिथून पळालेली असते.
रुद्र आता उठतो, सावरतो आणि तिच्या मागे पळतो, तोपर्यंत क्रांती बरीच लांब गेलेली असते आणि हा सगळा प्रसंग शुभूने डोळ्याने बघितलेला असतो. डायरेक्ट येतो आणि रुद्राच्या मागे उभा राहतो. रुद्र आता घाबरलेला असतो की अचानक कोण आलंय. तो येऊन उभा राहतो, म्हणजे मॅनेजर म्हणून आलेला असतो. त्यांनी सरदारजीचा गेटअप केलेला असतो. रुद्र त्याला ओळखत नाही. काय रे, तुझं काय काम आहे? ज्या कामासाठी आलाय ना तेच काम करायचं, इथे लुडबुड करायची नाही. तुझं काम चोख पार पाडायचं, इथे यायची काही गरज नाहीये. चल निघ बाहेर. कामाच्या जर मध्ये आलास ना तर वाट लावून टाके ना मी. माझ्या कामाच्या मध्ये यायचं नाही. डायरेक्ट प्रत्येकाला मारून टाकण्याच्याच धमकी देत असतो. तो म्हटलेला असतो मॅनेजरला, जर माझ्या कामाच्या मध्ये आला तर जीवानिशी मर्शीला मी काय सोडत नसतो. त्याला धमकावतो आणि पळत सुटलेला असतो रुद्र. निघून गेल्यावर शुभू बघतो की ती कुठे आहे. तोपर्यंत क्रांती निघून गेलेली असते. शुभूची आणि क्रांतीची भेट नाही होत. शुभू म्हणतो, श्रावणीला या पोरीला काय सांगायचं होतं, आणि सांगायचं होतं ते ठीक आहे, पण रुद्र त्या पोरीला एवढं का मारत होता. आता शुभू सगळ्या गोष्टींची जुळव करायला लागलेलं असतो की रुद्र आणि त्या पोरीचा संबंध काय, आणि ती श्रावणीला काय सांगत होती. सगळ्या गोष्टींचे धागेदोरे लावण्याचा शुभू आता प्रयत्न करत असतो. गुपिते आणि रुद्र त्या पोरगीला असं का मारत होता, शुभूच्या डोक्यात आता तोच खटका चाललेला असतो. आता लक्षात आलेलं असतं काहीतरी भानगड आहे, पण काय भानगड आहे ती शोधायला लागणार आहे. मी म्हणते इकडे त्याच्यात बँडेज नाहीये. बँडेज नाही तर बाबांच्या हाताला काय बांधू. काय काकू बँडेज कसं नाहीये. आणि म्हणते बँडेज नाही काकू, बँडेजचं काहीतरी कर. श्रावणीने स्वतःची ओढणी फाडलेली असते घागऱ्यावरची आणि त्या ओढणीनं बँडेज केलेलं असतं साहेबांना. हे बघून साहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. पृथ्वी आणि अपर्णा तर कौतुकाने बघतच थांबलेले असतात. खरी ही प्रेम आहे आपल्या बापावर एका लेकीचं. बरं वाटतंय का बाबा? खूप दुखतंय का बाबा? सांगा ना, बरं वाटतंय का? साहेब आता श्रावणीच्या खांद्यावर हात ठेवता. श्रावणी किती हळवी आहेस ग, रिलॅक्स, एवढी हळवी होऊ नकोस, काही झालेलं नाहीये, बरं वाटतंय. सगळं झाल्यावर रुद्र खाली आलेला असतो आणि आता कुणाशी तरी काहीतरी बोलत असतो. नंदा अक्काने बघितलेलं असतं की रुद्र काहीतरी बोलतोय आणि काहीतरी त्याचं वेगळंच चाललं. वेळ साधते आणि तिथून निघालेली असते नंदा अक्का. आता रुद्र सोबत तिला बोलायचं असतं. अक्का म्हणते, रुद्र चेहऱ्यावर 3-13 काय वाजले, काय झालंय रे? पळून गेली ती हरामखोर. कोण हरामखोर आणि कोण पळून गेली? नंदा अक्का तर चौकशी करत असते की कोण पळून गेली. रुद्र, हो मॅडम, काही नाही, आपली कामाविषयी बोलत होतो मी, कामाचाच फोन होता. साहेबांनी आता श्रावणीला बसवलेलं असतं मेहंदी काढण्यासाठी बस इथे, आणि श्रावणी आता बसलेली असते. आता शुभू सुद्धा आलेलं असतो. शुभू घाईघाईने चाललेला असतो. नंदा अक्काची आणि शुभूची धडक होती. कोण आहेस रे तू, कोण आहेस? नंदा अक्का मॅनेजर येतो. असू दे, चुकून लागला असेल धक्का. अगदी बारीक बघत असते. तू शुभू पटकन चेहरा लपवतो असं म्हणते आणि विषय सोडून देते. लक्षात येतं मेहंदी काढणारी मुलगी तर नाहीच आहे, ती कुठे आहे असते. श्रावणी ताई मेहंदी लावायची पोरगी आली होती, ती मागच्या रस्त्याने निघून गेली. मी आत्ताच बघितलं. आता श्रावणीचं टेन्शन गेले की ती निघून गेली एवढं तर कळालेलं आहे. लक्षात येतं मेहंदी काढायच्या निमित्ताने घरात घुसली होती आणि काहीतरी महत्वाचं श्रावणीला सांगायचं होतं. शुभूला आता बऱ्याच गोष्टी कळायला लागलेल्या असतात की इथे काहीतरी काळबेरं आहे. बघू आता शुभू जे आहे रुद्राचे पराक्रम ते कळणार का, आणि रुद्राचे पराक्रम विश्वंभर साहेबांच्या समोर येणार का, आणि रुद्र आणि श्रावणीचं लग्न मोडणार का, याचं बघायचं असेल तर बघायला लागणार मित्रांनो. उद्याचा हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.